नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी. अन्यथा सरकारी कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत. त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा अपडेट सविस्तरपणे पाहण्यात त्याला सुरू करूया. देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाबाबत होत असणारा विलंब. त्याकरता कर्मचारी महासंघाकडून देशव्यापी आंदोलनाची योजना आखली जात आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. कर्मचारी महासंघाकडून 8 वेतन आयोग स्थापन करण्यास तसेच जुनी पेन्शन योजना संचलित करण्यास होत असणाऱ्या विलंबाबाबत सदर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोग स्थापन करण्यास प्रस्ताव फेटाळल्यामुळे देशातील 1 कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दिनांक 1 जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू होणे आवश्यक आहे. त्याकरता भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघामार्फत देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले असून यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना 8 वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करण्यात यावा. त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी. याशिवाय कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणी सदर महासंघाकडून करण्यात आली आहे. तर सदर मागणीवर सरकारकडून सकारात्मक निर्णय न घेतल्यास देशामध्ये महासंघाकडून नवीन वर्ष देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतेच केंद्र सरकारचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट सांगितले की 8 वेतन आयोग लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचारात नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सदर नाराजगी असून याबाबत तात्काळ निर्णय न घेतल्यास देशव्यापी आंदोलन कर्मचाऱ्यांकडून केले जाणार असल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन जी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.